प्रेक्षकांनो, सुमनने परत ये जो काही मोठा गहजब केलाय आणि त्यानंतर सगळ्यांचेच धाबे आता दणाणलेले आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता सुमनने एकाच वेळेला नागराज, प्रिया या दोघांनाही गळा आवळत सगळ्यांच्या समोर सगळं सत्य सांगितलेलं आहे. कशा पद्धतीने या लोकांनी आपल्याला त्रास दिला, कशा पद्धतीने या दोघांनी सुद्धा आता आपल्या भोवती हे जाळं विणलं आणि त्यानंतर या दोघांनी अजून काय काय धंदे केलेत, सगळं सगळं ज्या वेळेला सुमनने सांगितलंय. दोघांचे तर धाबे दणाणलेत, पण सुमनने केलेला तिसरा खुलासा म्हणजे सायलीच्या तन्वी असल्याचा. सायलीची जन्मखून दाखवत सुमनने आता सगळ्यांच्या समोर हीच आपली तन्वी आहे हे सुद्धा सिद्ध केलंय. नक्की काय घडलंय? प्रेक्षकांनो, ऑलरेडी आधी आता अर्जुन आणि सायलीला सुमन कुठे आहे काय आहे कळत नाही आणि त्यावेळेला ते तिकडून ॲक्च्युली जायला निघालेले असतात. पण ज्या वेळेला ते जायला निघतात त्यांना आता सुमन पाहते आणि आपल्याकडे आवाज देऊन बोलवते. ज्या वेळेला आपल्याकडे आवाज दिल्यावरती लगेचच सायली तिकडे पाहते आणि अर्जुनला आवाज देते की सुमन काकू इथे आहेत. दार उघडून दोघं जण आत येतात. आत आल्यावरती सुमनला सायली आता सोडवते. ज्या वेळेला सायली आता सुमनला सोडवते आणि त्याच वेळेला मग आता सुमन सांगते, सायली सायली मला घरी घेऊन चल, मला घरी घेऊन चल. त्यावरती सुमनला सायली आता कम्फर्टेबल करते आणि तुम्ही काहीच चिंता करू नका, सगळं सगळं ठीक होणार आहे, मी तुमच्या सोबत आहे सुमन काकू, घाबरू नका असं म्हणायला लागते. त्यावरती सुमन म्हणते, सायली इथून घेऊन चल, ही लोक जर का पुन्हा इकडे आली ना तर माझं काही खरं नाहीये. यावरती सायली सांगते, चला सुमन काकू. बरं, इकडे सुमनला जरा तब्येत बरी नाहीये, त्यामुळे सायली आता सांगते, अर्जुन सर आपण एक काम करूया, आपण सुमन काकूंना जरा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. हॉस्पिटलमध्ये सुमन काकूंना थोडंफार जर बरं वाटलं तर आता तिकडून आपण त्यांच्यासाठी घरी घेऊन जाऊ. सध्या तरी त्यांची तब्येत बरी नाहीये, सध्या आपण त्यांना हॉस्पिटलमध्येच घेऊन जाऊया. असं म्हटल्यावरती ती हॉस्पिटलमध्ये आणते. सुमनवरती उपचार सुरू केले जातात. सुमनवरती उपचार सुरू केल्यावरती सुमनची तब्येत थोडीफार बरी होते आणि सुमन पहिले सायलीला मिठी मारते. ज्या वेळेला सुमन आता सायलीला मिठी मारते, सायली तिला आपल्या जवळ घेते आणि त्यानंतर मग आता सुमन सांगायला लागते, तन्वी तन्वी. यावरती सायली म्हणते, सुमन काकू काय बोलतेस तू? यावरती ती सांगते, तन्वी तन्वी. आता इकडे सायलीला वाटतं की सुमन काकूच्या डोक्यावरती काहीतरी परिणाम झालेला आहे का, म्हणजे सुमन काकूला हा सगळा त्रास का होतोय, काय नक्की घडलंय, तिला काही कळायला मार्ग नाहीये आणि त्यामुळे ती आता चांगलीच गडबडले आणि ती विचारते, काय झालं सुमन काकू, बोल ना, काय झालंय? असं म्हटल्यावरती सुमन आता सांगायला लागते, तूच खरी आमची तन्वी आहेस. यावरती ती म्हणते, काय बोलतेस तू? मग आता सुमन सांगते, हो मी सांगेन घरी, आत्ताच्या आत्ता मला घरी घेऊन चल. असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगते अर्जुनला, आपण सुमन काकूला घेऊन घरी निघून जाऊया. सुमनला घरी घेऊन येत असतात. इकडे या दोघांना कळत नाहीये की अर्जुन सायली कुठे गेलेत आणि या दोघांची तीच खुसूरपुसूर चालू आहे की अर्जुन सायली कुठे आहेत, अर्जुन सायली कुठे आहेत. यावरती आता इकडे प्रिया सांगते, हे बघा लवकरात लवकर काय ते बघा, त्या अर्जुन सायलीचा बंदोबस्त करा, नाहीतर आपल्या नाकातोंडात पाणी जाईल आणि तरी सुद्धा आपल्याला काही मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. यावरती तो म्हणतो, सोडून दे आता, आपल्याला काही मिळायचं तर सोड, आपण या सगळ्यातून फक्त वाचावं इतकंच माझं आता हे आहे की आपण या सगळ्यामधून जर का वाचलो तर आणि तरच आपलं नशीब फळफळलं म्हणायचं. नाहीतर नाहीतर ही सुमन खूप शहाणी आहे, अतिशहाणी आहे सुमन. सुमन काहीही करू शकते, आपल्याला सुद्धा या सगळ्यामध्ये अडकवू शकते. असं म्हटल्यावरती ती म्हणते, हो तुम्ही नका चिंता करू, बघूया काय करायचं ते. असं म्हणत आता इकडे यांचं बोलणं चाललंय. त्याच तिकडे धावत पळत सुमन आलेली आहे आणि यांना पहिले पकडा, यांना पहिले पकडा असा एकच तिने गहजब सुरू केलेला आहे. कुणालाच काही कळायलाच मार्ग नाही की नक्की सुमनला झालंय तरी काय. आणि नागराज आता मुद्दामच आविर्भाव आणतोय, सुमन काय झालं, सुमन तुला वेड लागलं, सुमन तुला वेड लागलं, असं मुद्दाम मोठ्या मोठ्याने ओरडायला लागतो. सुमन म्हणते, खबरदार थोबाड बंद कर, मला वेड नाही लागलेली आहे. आणि तोपर्यंत आता इकडे अर्जुनने पोलिसांना घेऊन आलेला आहे. ज्या वेळेला अर्जुन पोलिसांना घेऊन येतोय, पोलिसांनी ताबडतोब आता इकडे या दोघांना पकडायचं ठरवलेलं आहे आणि या दोघांना पकडलंय सुद्धा. या दोघांना पकडल्यावरती मग मात्र दोघ जण चांगलेच गडबडलेत. गडबडल्यावरती आम्ही काय केलंय, तुम्ही काय केलंय, असं सगळं विचारत मात्र आता या दोघांनी पूर्णपणे गडबडलेली आहेत आणि हे दोघ जण आता पूर्णपणे अडकलेली आहेत. काहीही बोलायच्या मनस्थितीमध्येच ही दोघ जण राहिलेली नाहीयेत. आणि त्याच वेळेला मग आता सुमन सांगते, याच माणसांनी मला आता किडनॅप करून ठेवलं होतं. त्यावेळेला रविराज म्हणतात, काय झालं सुमन? सुमन सांगायला लागते, दादा दादा. यावरती आता इकडे ती प्रियाचा गळा आवळायला लागते, ही ही आपली तन्वी नाहीये,
ही आपली तन्वी नाहीये, ही तोतई आहे, ही तोतई आहे. आणि भाऊजी भाऊजी हिला आत्ताच्या आत्ता इकडून आता पाठवून द्या. ही तोतई तन्वी आहे, तोतई तन्वी आहे असं म्हणत तिने एकच गहजप घातलाय. यावरती नागराज आता एकच आरडाओरडा करतोय. हिच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्यावरती ती सांगते, नाही, माझ्या डोक्यावरती परिणाम नाही झालेला आहे. मी पुराव्यासकट बोलत आहे. ही तोतई तन्वी आहे. मला तिकडे किडनॅप करून ठेवलं होतं, ते म्हणजे महिपतच्या माणसानी नाही तर या नागोबानी मला आता किडनॅप करून ठेवलं. आणि त्यानंतर ही तुमची लेक तिकडे आली आणि हिने सुद्धा मला आता मारण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी आणि आता आपल्याला प्रेक्षकांना जे सत्य माहित नाही ते सत्य सुमन सांगायला लागते. प्रतिमा वहिनी, तुमची डेड बॉडी आणण्याचं काम कुणी केलं होतं? खोटी डेड बॉडी आणण्याचं काम जर कुणी केलं होतं तर ते काम केलं होतं या तुमच्या लेकीने, खोट्या लेकीने हे सगळं काम केलेलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही तुमची खोटी लेक तुम्हाला आता सुद्धा वेडं ठरवायला कमी करणार नाहीये. अशी ही तुमची खोटी लेक आहे. हिने आता सगळं कारस्थान केलेलं आहे. यावरती मग आता लगेचच सांगायला लागते, सुमन आता सांगायला लागते की हिनेच तुमची डेड बॉडी खोटी अरेंज करून हे केलं होतं. आणि इतकंच नाहीये तर आता साक्षी सुद्धा जिवंत आहे. सुमनने असे अनेक खुलासे केल्यावरती नागराज आता हिला की आता काय करायचं, आपण हिला खोटी ठरवूया. आणि तितक्यात पोलीस आलेत आणि सुमन पोलिसांना सांगते आहे की याच लोकांनी मला, त्यावेळेला सुमन त्याची कॉलर पकडते आणि, खोटारड्या माणसा, माझ्याशी खोटं बोलू नकोस. मी वेडी झालेली नाहीये. माझ्याकडे याच्या विरुद्ध पुरावा आहे आणि तोच पुरावा जोपर्यंत मी दाखवत नाहीये तोपर्यंत आता मी गप्प बसणार नाही असं म्हणत तिने मोठा गौप्यस्फोटच केलेला आहे प्रेक्षकांनो. आणि त्यानंतर रविराज म्हणतात, त्यानंतर पूर्णाजी सांगते, मला सुमनवरती पूर्ण विश्वास आहे. सुमन कधीच खोटं बोलणार नाहीये आणि ती जर का म्हणतीये तिच्याकडे पुरावा आहे तर सुमनकडे नक्की पुरावा असणार आहे. असं म्हटल्यावरती मग आता सुमन सांगते, हो, माझ्याकडे पुरावा आहे. माझ्याकडे हा पुरावा आहे की सुमनचा मोबाईल प्रेक्षकांनो आता तिच्याकडून हिसकावून नागराजने घेतलेला असला तरी तो तिकडेच ठेवलेला होता. आणि त्या मोबाईलमधून जे तिने सत्य आता सगळ्यांना दाखवलंय त्याच्यानंतर सगळ्यांचे धाबे दणाणलेत. मग सुमन सांगायला लागते की ज्या वेळेला यांनी मला सगळी ती इत्थंभूत कहाणी सांगायला लागते. खरं तर हे महिपतचे मित्र यांनी 29 वर्षापूर्वी महिपतला सुपारी दिली. महिपतला सुपारी दिल्यानंतर त्यानंतर महिपतने सुपारी घेतली आणि त्यांना म्हणजे ऍक्सिडेंट घडवून आणल्यावरती सध्या या दोघांच्या मध्ये आता भांडणं झाली. कारण या दोघांच्या मध्ये भांडणं या कारणावरून झाली होती, कारण आता तन्वी ही खोटारडी तन्वी आहे, ही आपली मुलगी नाहीये. यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, सुमन काकू हे कशावरून? त्यावरती सुमन आता मोबाईल काढते आणि मोबाईल मधला व्हिडिओ दाखवते आणि ती सांगते, ज्या वेळेला मला तिथे किडनॅप करून ठेवण्यात आलं होतं ना, त्याच वेळेला मी आता माझा मोबाईल ऑन करून ठेवला होता आणि मोबाईल ऑन करून त्याच्यामध्ये सगळं रेकॉर्डिंग मी चालू केलं होतं आणि त्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही सगळे बघू शकता काय काय आहे ते. रविराज तो मोबाईल हातात घेतात. त्यांना तर खूपच धक्का बसतो. प्रिया वेश बदलून गेलेली त्यांना दिसलेली आहे. बरं, इतकंच नाहीये तर प्रिया आता सांगत आहे की महिपतला सांगत आहे की हे बघा, काही झालं तरी सुद्धा माझ्या आता म्हणजे मी खोटारडी तन्वी आहे हे सांगू नका आणि नागराजने ऍक्सिडेंट करायला सांगितला होता हे पण सांगू नका. हे जर का तुम्ही सांगितलं नाही तरच तुमची मुलगी साक्षी जिवंत आहे हे आम्ही कुणाला सांगणार नाही. एक करत सगळ्याच गोष्टी अशा पद्धतीने समोर आल्या कारणाने रविराजांना तर महाधक्का बसलाय. कुठच्या जन्माचं पाप केलं होतं म्हणून ही अशी नालायक मुलगी, नालायक औलाद आपल्या पोटी जन्माला आली असं त्यांना झालंय. आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते की त्या दिवशी हुडी घालून ही आता आली होती. हुडी घालून येऊन हिने आता मला आता मारण्याचा पण प्रयत्न केला, शिफ्ट करायला मदत सुद्धा केली. रविराजांना कळतच नाहीये, ते काही बोलतच नाहीये. आणि त्याच वेळेला ती सांगते, अजून एक महत्वाचं सत्य आता माझ्याकडे आहे, सायलीला बोलवा. यावरती रविराज म्हणतात, सायलीला? त्यावरती ती आता सांगायला लागते आणि ती आता बेडवरती बसते. सायली, मला तुझा पाय बघायचा आहे. यावरती सायली म्हणते, आता इकडे काय बघणार तुम्ही माझ्या पायावरती? यावरती ती सांगते मी तुला काय बघणार आहे ते. खरं सांगायचं तर आता तुझ्या पायावरती असलेली तुळशीपत्राची खूण. यावरती सायली सांगायला, माझ्या पायावरची खूण बघून तुम्ही काय करणार?
यावरती रविराज म्हणतात, हिच्या पायावर तुळशीपत्राची खूण? यावरती सायली सांगते, हो काका, माझ्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे. झालं. आता इकडे एक एक करत यांचे सगळे धाबेच आता खुलत चाललेत. सायली सांगते, हो, आश्रमात म्हणजे मी जेव्हा आले ना तेव्हापासून माझ्या पायावरती ही तुळशीपत्राची खूण आहे. पण तुम्ही असं का विचारताय? यावरती रविराज म्हणतात, तुळशीपत्राची खूण ही माझ्या तन्वीच्या पायावरती होती. यावरती सायली म्हणते, मला ते काही माहित नाहीये, पण ही तुळशीपत्राची खूण आता माझ्या पायावरती आहे हे मात्र नक्की. सायलीने असं म्हटल्यावरती आता मात्र रविराजांनाच धक्का बसलाय आणि ते म्हणतात, एक मिनिट, काहीतरी खूप मोठी गडबड आहे आणि मला कळत नाहीये की काय गडबड आहे ते. त्यावरती सायली म्हणते, कसली गडबड? त्यावरती ते म्हणतात, तुला माहिती आहे का, आम्ही मुळातच तन्वीला या पायावरची खूण बघून घेतलं. सायली म्हणते, नाही, मला याच्याबद्दल काही माहित नाही. आणि तन्वी म्हणजे प्रियाच्या पायावरती ह्या खूण आलेच कुठून? प्रियाच्या पायावरती ही खूण येण्याचं काही कारणच नाहीये ना, कारण प्रिया तन्वी मुळातच नाहीये म्हणजे. यावरती ते म्हणतात, म्हणजे काय? ती सांगते, आश्रमात आल्यावरती आमच्या सगळ्यांच्या खाणाखुणा मधुभाऊंनी त्या मात्र आम्हाला सगळ्यांना सांगितल्या होत्या आणि त्यामुळे प्रियाला माहिती आहे की माझ्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे. पण मला सुद्धा माहिती आहे की तिच्या पायावर तुळशीपत्राची खूण नाहीये, तिच्या आता पाठीवरती खूण आहे. ही सुद्धा गोष्ट मला माहिती आहे. असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो, रविराजांना तर आता मोठाच धक्का बसलाय. काय चाललंय, कसं चाललंय, त्यांना काही कळायला मार्ग नाहीये. आणि त्यानंतर सुमन सांगते, हेच ते मोठं सत्य आहे, जे सत्य मी तुम्हाला सगळ्यांना सांगायला आतुर झाले होते. खरं सांगायचं तर तिथे असतानाच मला हे सगळं कळलं होतं आणि त्यानंतर मी या दोघांचं बोलणं आणि मी ह्यांचं बोलणं त्याच वेळेला ऐकलं होतं. त्यावेळेला यांचं बोलणं ऐकताच मला समजलं होतं की ही तोतई तन्वी आपल्या घरामध्ये घुसलेली होती. आपल्या घरात घुसून आता तिने हा सगळा प्रकार केलाय. पण हे सगळं ज्या वेळेला तिने आता घडवलंय ना, त्यावेळेला तिने तिच्या पायावरती टॅटू नोंदवला हे पण मला कळलं आणि सायलीचं गाठोडं चोरलं हे पण मला कळलं. सायलीचा पाय ती सगळ्यांना दाखवते, सायलीच्या पायाचं तुळशीपत्र सगळ्यांना दाखवते. सगळ्यांच्याच आता इकडे जबरदस्त धक्का बसलाय. काय चाललंय काही कळायला मार्ग नाहीये आणि सगळेच जण आता खूपच भांबावलेले आहेत. रविराज, प्रतिमा यांना काही कळत नाहीये, पण सुमन मात्र ठाम आहे. फायनली रविराज आता इकडे सायलीकडे आलेले आहेत. सायलीच्या डोक्यात मायेने हात फिरवत ते आता म्हणतात, काय हे सगळं? मला तर खरंच काही कळायला मार्ग नाहीये. अर्जुन सांगतो, सिनियर, आपण एक काम करूया, आपण ना तू म्हणजे हे असं शंकाच नकोय. कोण काय सांगतंय, कोण काय सांगतंय, आपण DNA टेस्ट करायची. DNA टेस्ट केली की आता सगळं सत्य आपल्या समोर येईल. मग कोणत्याही प्रकारे आपल्याकडे आता काही प्रॉब्लेमच राहणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे मी हे अजिबात करणार नाही. आपण डायरेक्ट आता आपण DNA टेस्ट करू. त्यानंतर चिडलेली सुमन मात्र या दोघांच्या अंगावरती धावून आले आणि ती सांगते, DNA टेस्ट झालीच पाहिजे, पण पहिली ह्यांची रवानगी जेलमध्ये करा. ही माणसं नाहीयेत, घरात राहण्याच्या लायकीची माणसं नाहीयेत. या माणसांना ताबडतोब इकडून हकलवून द्या. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे रविराज चिडलेत. सुमनला शांत करतायत. थांब सुमन, यांना यांच्या कर्माची शिक्षा तर नक्कीच भेटणार आहे. तू नको चिंता करू. काहीही झालं तरी मी यांना अजिबात सोडणार नाही, असं म्हणत रविराजांनी या दोघांना जेलमध्ये पाठवलं.